नात्यांमधल्या बिटवीन द लाईन्स नेमकं जोखलं की नातं फार ओलाव्याचं आहे, त्यातली एक आर्द्रता आहे असं आपल्याला कायम वाटत असतं. नेमकं या सगळ्यामधला आत्ता जितकं अपडेट होतं आहे, आपलं फोन जितकं अपडेट होतं तेवढा आपण स्वतः नात्यांबद्दल तितकंच अपडेट होतो का, तर खरं तर जाणून घेऊया. नाती खरंच मुरलेली तितकीच चांगली असतात की इन्स्टंट ज्या गोष्टी असतात त्या नात्यांमध्येही फार चांगल्या लागतात. विचारूया मुरंबाच्या टीमला की या सगळ्यात पालक मुलांचं नातं वेगळ्या अर्थानं तितकंच आत्ताच्या घडीला फ्रजाईल होतं. म्हणजे इतका कूल ड्यूड असणारं वडील म्हणून तुझ्याकडे बघताना मला असं एकदम बरं वाटतं की कारण एक प्रॉब्लेम आहे आणि त्यामधला एक मुलाचा प्रॉब्लेम आणि तो इतक्या सहजतेने, अर्थात तो सॉल्व्ह होईल न होईल हे सिनेमात दिसेल, पण तू ज्या पद्धतीने तो टॅकल करतोयस ते बघताना मला फार गंमत वाटली. कारण नाहीतर एक रिलेशनशिपमध्ये कायम असं राहतं ना, ते अंतर वडील आणि मुलाचं हे तसं कायम राहणार आहे. हो, खरं म्हणजे रूढार्थाने मुलांनी बाबांना घाबरायचं असतं आणि बाबांचं ऐकायचं असतं. मोठं झाल्यानंतर सुद्धा ऐकायचंच असतं. म्हणजे आता तुम्ही मोठे झालात म्हणून तुमच्या मनासारखं होईल, तुमच्या मनासारखे वागाल असं नसतं. पण आमच्या सिनेमामध्ये जे बाबा आहेत त्यांना त्या मुलाला मित्र म्हणून खरं तर त्याचा प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करायचा आहे आणि तो एफर्ट खरं तर बाबा खूप छान करतात सिनेमात. आणि आलोक म्हणजे अमेयचं जे कॅरेक्टर आहे ते, तर आलोक ज्या मनस्थितीमध्ये आहे त्या मनस्थितीतून त्याला बाहेर कसं काढता येईल हे आईच्या संगनमतानं ठरवतात आणि त्याला बाहेर काढतात, अशी त्या सिनेमाची कथा आहे. हो, ते इंटरेस्टिंग आहे अगदी खऱ्या बाबांपेक्षा. म्हणजे समजा मी स्वतःला लावून बघितलं तर मी काही इतका फ्रेंडली नाही आहे माझ्या मुलांशी. म्हणजे मला व्हायला आवडेल, थोडंसं मला फॅशनेबल वाटतं ते, पण मला सतत अशी भीती वाटते की खूप मित्र बसून खांद्यावर बसवलं तर ते डोक्यावर चढतील. पण असं म्हटलं जातं ते प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरित वगैरे असं असतं का? म्हणजे अरे म्हणजे आता हे कसं आहे माहिती आहे का की मला काय आहे, मला मुख्य प्रवाहाच्या विरुद्धच पोहायचं आहे असं म्हणणारी अनेक मंडळी असतात आणि तर त्यात हे शक्यही आहे. आता संस्कृत श्लोक वगैरे असतील तर काय म्हणजे काय पाहायलाच नको. पण अजूनही मला असं वाटतं की आपल्याकडे मुलांना समजावणं हा एक खरंच वेगळा चॅप्टर आहे आणि हे मला खूप जाणवतं की हल्लीच्या जगात की मुलांना जसं पिअर प्रेशर असतं तसं पेरेंट्सना सुद्धा एक पिअर प्रेशर असतं की त्यांच्याकडे असं चाललं आहे, इथे असं चाललं आहे. तर हा सगळा जो गोंधळ आहे तो खरं तर आपण इतका मनावर घेतो की त्यानं नाती खरं तर नासतात असं मला वाटतं. आम्ही ॲज अ ह्या सगळ्यातला एक गोड गुलाबी फॅक्टर आहे आणि कुठेतरी ठेचकाळल्यानंतर जे सगळं होतं अख्खं नातं बदलून जातं त्या सगळ्याने, की क्षणार्धात वाटलेलं ते फारच इन्स्टंट होतं, इथपर्यंत वाटणं इथपर्यंत येऊन थांब. मला असं वाटतं की नाती बदलणं किंवा न बदलणं ते सुद्धा आपल्याच हातात असतं. कारण त्या सिच्युएशन्स तशा उद्भवत राहणारच आहेत आयुष्यात. त्यांनी तुम्ही आजूबाजूची नाती कशी अफेक्ट करून घेताय तो खरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तेच सिनेमातनं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो म्हणजे फ्रेंड झोन हा जो एक नवीन प्रकार आलेला आहे. म्हणजे एकतर आपल्याला कोणी आवडत असल्यावर आपल्याला समोरच्या माणसांनी फ्रेंड झोन करणं हा एक मुद्दा आलाच. पण ब्रेकअप ही तशी प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी त्या माणसाला शिकवणारीच गोष्ट असते असं मला वाटतं. मग ह्याचा अर्थ रोज माणसाचा ब्रेकअप व्हावा असं नाही, कारण रोजच शिकता येईल त्यातनं असं नाही. पण ब्रेकअप नंतर नक्कीच काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यात थोडी प्रमाणात किंवा ना काहीतरी उलथापालथ होते. सो ती तुमच्याच हातात आहे, ती नाती कशी तुम्ही बॅलन्स करता त्या सगळ्यातनं असं वाटतं मला. निश्चित. चिन्मयी, ज्या वेळेला तू म्हणतेस की मी हिला सगळीकडे फिरवलं, माझ्या सगळ्या कार्यक्रमांना नेते किंवा ज्या पद्धतीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये अगोदर ही होणारी बायको आणि आता ही याची मैत्रीण आहे असं सांगण्याचा जो एक ट्रेंड बदलला आहे, त्याच्यात आई या सगळ्याकडे अजूनही तितक्याच आत्मीयतेने बघते. ती काहीशी म्हणजे तिच्यात असलेली जी संस्कारांची रुजवात आहे ती तिथे अजून मुरलेली आहे
असं वाटत राहतं. आणि बाबा थोडेसे तटस्थपणे दोन्ही बाजूला बॅलन्स करत, कारण मला आणखीन एक कसं तो ब्रेकफास्ट टेबलवर बसला आणि जे सांगतोय की मला आणखीन एक डोसा चालेल किंवा काय, तर त्याच्यामधला दोन्हीकडची जी घुसमट आहे किंवा तारांबळ आहे, तारेवरची कसरत, ही आईची आजही होते. नीरद किंवा दियाच्या बाबतीत अशा सगळ्या गोष्टी आत्ताच्या त्या उंबरठ्यावरती दोघंही आहेत. याच्या बाबतीतली गंमत अशी म्हणजे आम्ही सतत ह्या गोष्टीवरती बोलतोय सध्या गेले काही दिवस. तर एकदा अमेय म्हणाला होता बोलता बोलता की आता लोक अफेअरकडे लफडं असं नाही बघत, किंवा जर अशी कुठली तरी रिलेशनशिप असा एक शब्द आता आपण वापरायला लागलोय. म्हणजे मुलांना मैत्रिणी आता इतक्या असतात की मला सारखं असं वाटायचं की नीरद पण ह्याच्यातली खास कुठली आहे असं विचारावं, असं मला पण वाटायचं. एक फक्त सॉरी, पण या सिनेमाच्या निमित्तानं बिचारा नीरजची पर्सनल लाईफ जे काय सगळ्या मीडियापर्यंत मला इतकी सिंपती वाटते त्याच्याबद्दल की काही झालं की नीरजची त्याची पर्सनल लाईफच निघते. हो, अरे पण एवढं टॅलेंटेड. अरे पण नीरजचं पर्सनल लाईफ म्हणजे माझं पण पर्सनल लाईफ नाही का? नीरज, मी पूर्णपणे तुझ्या बाजूने तू बघत असलेली ती लगेच संस्कारांची पायमल्ली वगैरे अशापर्यंत आली ती माझी. तर त्याच्यामुळे असं अशी हा कन्सर्न असतो डेफिनेटली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला ही अशी ना पार्ले टिळक मधली एक गंमत आठवते की नीरजनी 6वीत असताना त्याच्या एका चांगल्या मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला एक तो मला म्हणाला की तिचा वाढदिवस आहे. तर मी म्हटलं ओके, आणि ती आली होती नीरजच्या वाढदिवसाला, काहीतरी खूप छान गिफ्ट वगैरे दिलं होतं. तर मी माझ्याकडचं पेन त्याला दिलं जे मी माझ्यासाठी आणलं होतं की हे तू तिला दे म्हणून. आणि ते नीरजनी तिला दिल्यानंतर शाळेमध्ये एक गहजब झाला की असं गिफ्ट दिलं गेलं वगैरे असं. तर त्यावेळेला सेन्स ते माझ्याकडूनच गेलेलं होतं आणि मीच ते दिलेलं होतं. तर नीरजला त्याचा तो इतका आधार होता की माझ्या आईला हे माहिती आहे की, आणि मी जाऊन बोलले होते त्यावेळेला की हो तुम्ही का 6वीतल्या मुलांच्या बाबतीमध्ये का असं तुम्ही लेबल करताय किंवा काय. तर ते जे असतं ना की लोकांनी काही बोलू नये, बाबा मीच ओळख करून देतेय, मला हे माहिती आहे, हे कुठेतरी बरं वाटतं. अरे म्हणजे की तो कुठल्या तरी मुलीबरोबर फिरतोय बरं का असं लोकांनी सांगायच्या आधी आम्हाला माहिती आहे त्याची मैत्रीण आहे ती, हे सांगायला बरं वाटतं. हे आहे तो मुलाधार आहे. हो हो, खरंच मुलाधार आहे तो. वरून कशा अर्थानं इथपर्यंतची ही सगळी प्रोसेस आहे किंवा या गोष्टीवर सिनेमा करावा, कारण एक सुमित्रा भावे स्कूल एक तशा पद्धतीचं आहे, अत्यंत एका शेलमध्येही जाऊ शकेल अशा पद्धतीची मुलाची ती अवस्था आहे. बहुधा वुमन सेंट्रिक बरंचसं आपल्याकडे होत असतं. तू तशा अर्थानं विचार केलास त्यातली व्यावसायिक समीकरणं किंवा त्यातला क्रिएटिव्ह आस्पेक्ट याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. मला वाटतं ही गोष्ट सुचण्यामागचं कारण हे होतं की जो सोशल मीडियाचा जो मोठा प्रभाव आपल्यावर आहे, तर मला ते कायमच वाटत होतं की आपण पटकन आता एखादी गोष्ट लाईक करतो किंवा डिसलाईक करतो, एखाद्या गोष्टीवर कमेंट करतो, एखादा माणूस हवा असेल तर आपल्याला ब्लॉक करता येतो. तर मला ते कायम असं वाटत होतं की किंवा ब्रेकिंग न्यूज आणि हा पण फॅक्टर आहे, तर आपल्याला क्विक रिझल्ट्सची सवय लागली आहे असं मला वाटत होतं. आणि ते कुठेतरी नात्यांमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये पण उतरायला लागलं आहे आपल्या, की आपण पटकन रिॲक्ट होतो गोष्टींवरती. मग ते नातं ब्रेक करायचं असेल तरी तो भले आपण म्हणतो की मी विचार केला बऱ्यापैकी, पण कुठेतरी तो एक फॅक्टर रिॲक्ट होत असतो सतत असं मला वाटतं. सो ते मला कुठेतरी जाणवत होतं की नाती त्या पद्धतीने ब्रेक होण्याकडे कल आहे का काय आत्ता, ते एक होतं. आणि सेकंड मला कायम असं वाटत आलेलं आहे की एक पिढी जी असते ती दुसऱ्या पिढीला एक स्वातंत्र्य जास्त देते, बहाल करते. म्हणजे उदाहरणार्थ आई जर का तेवढी शिकलेली नसेल तर ती हे पाहते की माझा मुलगा शिकेल किंवा, तर तो जो एक फॅक्टर आहे ना त्याच्यामध्ये आत्ता असं झालं की खरंच गर्लफ्रेंड या नात्याला एक रिस्पेक्ट दिला जातो. अर्थात तुम्ही असं नाही म्हणणार की सगळ्या फॅमिलीजमध्ये ते असतं, पण काही बऱ्यापैकी आता फॅमिलीज अशा आलेल्या आहेत की जिकडे गर्लफ्रेंड या नात्याला रिस्पेक्ट मिळतो. आणि पण तो रिस्पेक्ट कुठपर्यंत असावा हे लक्षात येत नाही. म्हणजे आता ती होणारी सून आहे तर त्या पद्धतीने वागवलं तर जातं, पण अचानक हे ब्रेकअप झालंय, मग या ब्रेकअपला कसं पाहायचं, म्हणजे मग डिवॉर्स या ह्याच्याने पाहायचं का आपलं एक छोटंसं भांडण झालं आणि कदाचित पॅचअप होईल या ह्याच्याने पाहायचं. त्यात आईवडिलांची पिढी जी आहे तिला ते कळत नाही की ते काय पद्धतीने आपण एक्सेप्ट करावं. आणि मुलांच्या दृष्टीने असतं की हां म्हणजे सो वॉट झालं, आम्ही ट्राय केला, प्रयत्न केला एकत्र यायचा, आम्ही काही काळ एकत्र होतो पण नाही झालं, सो तुम्ही ते समजून घ्या तेवढ्या पद्धतीने. आणि आईवडिलांची जी पिढी आहे ज्यांनी एकत्र एक 30 वर्ष काढलेली आहेत, ज्याच्यातही ते भांडणाला सामोरे गेलेले आहेत एकमेकांच्या आणि ते राहिलेले आहेत एकत्र, तरीही त्यांना ते कळत नाही की
म्हणजे काय नक्की, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे. सो तो जो सगळा गोंधळ होता ना, तो मला कुठेतरी मांडावा असं वाटलं आत्ताच्या ह्याच्यामध्ये. सो म्हणून खरं तर ती मुरांबा हे सुचलं, म्हणजे त्या अनुषंगाने ती गोष्ट सुचली. आणि एक तिसरा पॉईंट पण होता, फॅक्टर होता त्याच्यामध्ये, की मला मी नोकरी करत असताना आलेल्या अनुभवांपैकी एक होतं की वर्किंग वुमन जे असतात किंवा ज्या तरुण मुली असतात त्यांच्याकडे ना, आपण जरी असं म्हटलं की त्यांना सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे, तरी ते स्वातंत्र्य देताना पुरुष हे खूप वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहतात, ॲज इफ स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं रात्री उशिरा काम करणं हा त्यांचा एक नेगेटिव्ह फॅक्टर होतो, घरी वेळेवर न येणं हा एक फॅक्टर होतो, किंवा कपडे कसे ती घालते हा एक फॅक्टर होतो. पण इव्हेंच्युअली हे सगळ्या आपल्या इन्सिक्युरिटीमधूनच त्या गोष्टी आलेल्या असतात. सो जेव्हा आलोक इंदूबद्दल बोलायला लागतो तेव्हा त्यांच्या ब्रेकअपचं नक्की कारण काय हे उलगडणं पण एक नात्यांबद्दलचं बोलणं होऊन जातं. सो असं ते सगळे खरं तर फॅक्टर्स वर्क करत होते. त्याच्यातून ती गोष्ट मुरांबा सुचली. आणि तू म्हणालास तसं सुमित्रा भाऊ यांचं तो एक हे आहेच की कायम त्यांच्या अर्थातच खूप जास्त सामाजिक इश्यूज घेऊन केलेल्या फिल्म्स आहेत, पण हा पण मला त्या अर्थाने सामाजिक विषयच वाटतो, कारण मी त्या स्कूलचा आहे. त्यामुळे फक्त मी नात्यांबद्दल बोलतोय, त्यांचे इश्यूज हे खूप जास्त आपण म्हणूयात की पर्टिक्युलर असतात असं मला वाटतं. मायक्रो आणि मॅक्रो लेवलचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. या सगळ्यात इंदूकडे तटस्थ पाहताना तुला काय वाटतं आत्ता या सगळ्यात? मला असं वाटतं की तिचा खूपच मला इन जनरलच वाटतं की तिचं खूप प्रॅक्टिकल अप्रोच आहे या सगळ्या गोष्टींबद्दल. असं डेफिनेटली होणार नाही की अगदीच म्हणजे अचानक हे सगळं घडले, काहीतरी तिचा पण एक साधारण विचार असेल त्यामागे तिने केलेला. मला असं वाटतं की मला फार त्याबद्दल आत्ता काही सांगता येणार नाही, कारण मी जर तुम्हाला त्याचे डिटेल्स दिले तर तुम्हाला नक्की. पण एक जो सिक्वेन्स आहे जो लिफ्ट उघडते बाहेर येतो आणि त्यावेळेला तू मी नाही तुझ्यासारखी वगैरे अशा पद्धतीचा जो सिक्वेन्स येतो त्याच्यामध्ये तू अत्यंत ठाम आहेस तुझ्या गोष्टींवर आणि हा अत्यंत भावनिक झालेला आहे. हो, कारण तो तसा आहे आणि ती तशी आहे. म्हणजे मला असं वाटतं की तो जास्त भावनिक आणि ती खूप प्रॅक्टिकल आहे. तिला माहिती आहे तिने काय केलंय, तिला माहिती आहे तिने हे का केलंय, तिला आणि तिने जे काही डिसिजन त्या दोघांनी घेतले ते खूप तिने विचार करून इंडिपेंडेंटली ते डिसिजन दोघांच्याही बाजूनी विचार करून दोघांचेही विचार एकत्र मांडून तो विचार केलेला आहे. त्यांनी बहुधा आईबाबांना सांगण्याचं त्याचं कारण असावं, कारण की ती सगळी त्याच्या मनातली उलाढाल सुरू असते आणि ती तेवढा इम्बॅलन्स तिच्यात नाही आहे ॲज अ कॅरेक्टर. तिला माहिती आहे आणि त्याला माहिती नाही आहे. हां, तो तिच्या विचारांबद्दल ती खूप स्पष्ट आहे आणि तो तसा नाही आहे. त्यामुळे तिला माहिती आहे ती काय करते, तिला माहिती आहे तिने हे का केलंय, तिला माहिती आहे की तिने हे डिसिजन का घेतलंय. त्यामुळे ती तिच्या मताशी ठाम आहे आणि तिला असं वाटतं की तू करावा तुझा विचार आणि मी हा केलेला आहे आणि मला नाही आहे गरज कोणालाही त्याबद्दल फार चर्चा करायची मला गरज नाही आहे, कारण मी माझा विचार केला आहे आणि हा माझा विचार आहे. निश्चित. तुम्हाला दोघांनाही मला विचारायला आवडेल, कारण तुमची अशी पिढी आहे की एक पिढी तुम्ही अगोदरची पाहिलेली आहे जी अत्यंत कमिटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या वेळेला काही ट्रान्सफॉर्मेशन्स सुरू झाली, ती नात्यांमधली संक्रमणावस्था. आणि आत्ताची पिढी आहे जी अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुमचं मधल्यामध्ये सँडविच तशा अर्थानं झालेलं वाटतं. तर या सगळ्यामध्ये तुम्ही कशा अर्थाने पाहता की इन्स्टंट असणं हे फार फ्रजाईल असतं, ते जास्त चांगलं असतं, की इक्वेशन जुळत नाही, ते ओपन आहेत, ऑप्शन्स त्यांना अवेलेबल आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने केलेलं आहे, किंवा अगोदरची पिढी ही जास्त फारच ते कमिटमेंट आणि रिलेशनशिप. म्हणजे आता ती आमची पिढी कम्प्लीट ऑब्झर्व्हर झाली आहे. म्हणजे आधीच्या पिढीमध्ये काय होतं तेही ठाऊक आहे आणि पुढच्या पिढीमध्ये काय होणार आहे याचं एक अँटिसिपेशन आहे. म्हणजे की नाही होऊ दे, आम्हाला माहिती आहे पुढे काय होणार आहे वगैरे, असं एक त्यांना सतत असं वाटतं की मला माहिती आहेच आहे हे काय होणार आहे. पण ते त्याच्यासारखे आहे की आधीची पिढी अशी वागली म्हणून आम्ही असे झालो, आता ह्याच्या पुढची पिढी आमच्यासारखी वागणार नाही आहे म्हणून वेगळी आहे खरं तर. आणि म्हणजे ते काय प्रत्येक पिढी गणिक ते तो म्हणतो ना कुठलं तरी स्वातंत्र्य बहाल केलं जातं, तसं आम्हालाही काही स्वातंत्र्य होती, ती आम्ही घेतली सुद्धा. आता जी मुलांना स्वातंत्र्य ती मागत नाही आहेत, त्यांना आहेतच असं वाटतं. म्हणजे पूर्वी असं होतं की पालकांच्या बरोबर मुलं वाढली,
आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. असं आता होत नाही ना. दे हॅव अ माइंड ऑफ देअर ओन. त्यांचं स्वतःचं मन आहे, स्वतंत्र, म्हणजे आय एम लिबरेटेड अशी एक भावना त्यांच्यामध्ये मुळातच आहे. त्यामुळे ते आता वेगळे वागणार आहेत आणि खरं तर पुन्हा एकदा आम्हालाच ॲडजस्ट करायचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती जी मधली पिढी आहे ती दे आर ऑन अ चॅलेंज आणि इट इज एक्साइटिंग. म्हणजे मी असं किती म्हटलं तरी माझ्या मुलांचं मला मित्र व्हायला आवडेल, तरी आता मी माझ्या आईवडिलांचा मित्र नाही होऊ शकत. आय कॅनॉट, नाही का. म्हणजे कारण मी त्यांना एका असं पेडेस्टलवरच ठेवलेलं आहे. कारण राजवाडे अँड सन्स मध्ये पण तुझं ज्या पद्धतीचं होतं आणि बहुधा मला ही असली कामं शोभतात की ह्याला जर हे सांगितलं तर ह्याला बहुधा कळेल, फार सांगावं लागणार नाही. वरुणची आणि सचिन कुंडलकरची आयडिया सेम आहे. पण आम्ही या सगळ्याकडे तू कशा अर्थानं पाहतोयस? म्हणजे इन्स्टंट असणं फार उत्तम आहे की थोडंसं सेटल होणं? कारण आत्ताच्या घडीला हार्टथ्रॉब असणं हे तुम्ही दोघंही वेगवेगळ्या अर्थानं अनुभवताय, त्यामुळे स्लाइस ऑफ लाईफ म्हणून तुम्ही या कलाकृतीकडे कशा अर्थानं पाहता आणि तुमचं वैयक्तिक मत आहे याबद्दलचं काय? हार्टथ्रॉब असणं ते पण इन्स्टंटली असं जाऊ शकतं, त्यामुळे इन्स्टंट असणं धोक्याचंच आहे असं मला वाटतं. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला त्याच्याकडे थर्ड पर्सन म्हणून नाही बघता येत, कारण मीही त्यातलाच भाग आहे असं मला वाटतं. त्या सगळ्या म्हणजे जेव्हा मी म्हणतो की लाईक करता येतं, डिसलाईक करता येतं, ब्लॉक करता येतं, हे मीही करतच असतो. त्यामुळे मी आत्ता अशा वयात आहे, म्हणजे मी टीनेजरही नाही आहे आणि मी असा 30+ झालेलो नाही आहे. त्यामुळे मला त्याच्याकडे सगळ्याकडे थर्ड पर्सन म्हणून बघता येत नाही या गोष्टींकडे. मग ही फिल्म शूट करतानाही तसंच होत होतं की त्या सगळ्या गोष्टी अगदी डायरेक्टली आयुष्याशी कनेक्ट होत होत्या. इतके सारे प्रसंग, फार कमी वेळा असे सिनेमे येतात जेव्हा, म्हणजे मी नेहमी सांगतो दुबईजींच्या वर्कशॉपमध्ये जो मेमरी रिकॉलचा एक्झरसाइज आम्ही सगळे नट करायचो, जो अनेक सिनेमांना आणि नाटकांना मी तरी वापरायचा प्रयत्न करत होतो, तर तिथे मेमरी रिकॉलचा मला म्हणजे वापरायलाच लागत नव्हता या सिनेमात. कारण मी स्क्रिप्ट जेव्हापासून वाचत होतो तेव्हापासून मला त्या प्रसंगाशी निगडीत माझ्या आयुष्यातले काही थेट प्रसंग आठवत होते. तसाच्या तसा संवाद आई वडिलांबरोबर होणं, या दुविधेतनं जाणं, आयुष्यात अशा प्रकारची उलथापालथ होणं. त्यामुळे मला खरं तर त्याच्याकडे खरंच थर्ड पर्सन म्हणून बघता येत नाही, कारण मीही त्यातलाच भाग आहे असं मला वाटतं. ती दृष्टी यायला कदाचित मला सचिन सरांच्या त्यांच्याकडे अनुभव आला तर कदाचित मला त्याच्याकडे थर्ड पर्सन म्हणून बघता येईल. माझंही काहीसं असंच मत आहे. मला फक्त एक ॲड करायला आवडेल की इन्स्टंट हॅपीनेस जो मगाशी वरुण म्हणाला, सर म्हणाले, आम्ही म्हणतोय, मला असं वाटतं की इन्स्टंट हॅपीनेस खूप इझी आहे, पण तो हेल्दी किती आहे माहिती नाही. कारण की आत्ता सगळंच खूप सोपं झालं आहे. म्हणजे तो म्हणाला तसं की लाईक करणं, डिसलाईक करणं, ब्लॉक करणं, कोणालाही आय लव्ह यू किंवा आय हेट यू हे म्हणणं किती सोपं झालं आहे. कारण की आज आमच्या कॉमेंट्समध्ये हे सगळं येत असतं, पण किती ह्या गोष्टी आपण प्रत्यक्षात किती लोकांना खरंच मनापासून बोलू शकतो ह्यातही म्हणजे ह्याचाही विचार करायला हवा. मला नाही वाटत की आपण किती कोणावर तरी प्रेम करतोय तर ही गोष्ट आपण कोणाला तरी जाऊन इतक्या सोप्यापणे सांगू शकतो आता. त्यामुळे मला असं वाटतं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन कदाचित सोपं असतं, पण ते हेल्थी अजिबात नसतं. इट्स ॲज सिम्पल ॲज इन्स्टंट फूड. ते किती सोपं आहे बनवायला, पण ते किती हेल्दी आहे हे आपल्याला नाही सांगायचं. यातला नकाराधिकार नात्याचा, याकडे कशा अर्थानं तुम्ही पाहता? मुरांबामध्ये तो आलोक नकार खरं तर घेण्याचा प्रयत्न करतो, किंवा तो आईवडिलांना असंच म्हणत असतो की नाही मला तुम्ही समजून का घेत नाही आहे की हे असं होऊ शकतं, एका जोडप्यामध्ये असं होऊ शकतं, ते तुम्हाला पटत का नाही असं आईवडिलांना म्हणतो. आणि आईवडील असं म्हणत असतात की नाही नाही अरे काय माझी आणि तुझ्या आईची भांडणं झाली नाहीत का, आणि असंच सूर असतो आणि त्याला त्यातनं समजवायचा भाग आहे. तर मला असं वाटतं की ते जे इन्स्टंट रिलेशनशिपचा विषय चालला होता त्याच्यामध्ये त्याला थोडा वेळ दिला, म्हणजे वरुण म्हणतो तसं थोडं मुरू दिलं नातं, तर त्यातला गोडवा बाहेर येऊ शकतो. म्हणजे सगळ्याच आंबट आठवणी असतात असं नाही, काहीतरी गोडवा त्यात पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो. या सगळ्यात आत्ता एकूण इंडस्ट्री आणि त्यातले जे सिनेमे येऊ घातलेत त्यामधला मुरांबा हा म्हणजे तशा अर्थानं फार वेगळं वाटतं, कारण शूटिंग बॉम्ब
त्यामधली दिसणं किंवा प्रत्येक गोष्टी, या सगळ्याकडे तू कशा अर्थानं पाहतोयस आत्ता या एकूणच 360 डिग्री जर पाहिलं इंडस्ट्रीकडे आणि स्पर्धेकडे? मला असं वाटतं ना की मी ते प्रत्येक पात्राचा प्रवास पाहू शकलोय, त्यामुळे कदाचित ते वेगळे वाटतात असं मला वाटतं. उदाहरणार्थ बाबांचं कॅरेक्टर जे आहे ते मला कायम वाटतं की 70sचा इन्फ्लुएन्स इतका जास्त त्या पिढीवरती आहे. अर्थात जे त्या कलेशी निगडीत होते किंवा ज्यांनी ते सिनेमे पाहिलेले आहेत, ज्यांनी नाटकं पाहिलेली आहेत, त्यांना एक कुठेतरी असं लक्षात आलं होतं की आपल्याला बदलणं गरजेचं आहे पुढच्या पिढीसाठी. ते कितपत बदललेत हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे, पण मी जे स्वातंत्र्य म्हटलं त्याचा एक तो इन्फ्लुएन्स खूप जास्त आहे या पिढीवरती असं मला वाटतं. आणि त्याच्यातून ते पुढच्या पिढीला स्वातंत्र्य देणं किंवा मोकळं सोडणं आहे, कारण ते पाहत आलेले होते की काय पद्धतीचे बदल जगामध्ये घडत आहेत. आणि सेम आत्ताच्या पिढीला पण मला असं वाटतं की फेसबुक आणि नेटमुळे तेच झालं की जगभरात काय चाललंय याचा एक सेन्स आल्यामुळे आपण जास्त स्वतंत्र होणं आधीच्या गोष्टींपेक्षा किंवा नव्या गोष्टी ट्राय आऊट करणं हे होतं असं मला वाटतं. आईच्या बाबतीत म्हणशील तर माझी स्वतःची आई एका छोट्या गावातनं आल्यामुळे, माझी आई बेळगावची आहे आणि सेम ज्या पद्धतीने बऱ्याचशी ती लग्न बाहेरची होऊन मग पुण्यासारख्या शहरात येऊन अचानक एक 27 वर्ष पुण्यात घालवूनही पुन्हा एक काहीतरी आपल्या गावाचं नातं असणं किंवा ते पुण्याचं जे स्वातंत्र्य आहे सगळं ते पूर्णपणे एक्सेप्ट न करणं, अशा एका झोनमधली आई आहे. इंदू मी म्हटलं तसं पूर्णपणे इंडिपेंडंट आहे. तिने वेगळं क्षेत्र स्वतःसाठी निवडलेलं आहे. घरचे काहीतरी वेगळं करतायत, तिने वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पूर्ण वेगामध्ये ती त्या दिशेने चालू आहे. आणि आलोक हा मी कम्प्लिटली मला स्वतःला पाहतो आलोकमध्ये, की ज्याला या सगळ्या फेसबुक आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा ना आपण आत्ता कायम म्हणलं की लाईक करणं डिसलाईक करणं याच्यामध्ये आपण ती गोष्ट करत असतो. ते आपण कधीच विचार करत नाही की समोरच्याचं म्हणजे समोरचाही रिबाउंड होऊ शकतो आपल्यावरती. सो कायम असं असतं की मी हे केलं, मी ते केलं, किंवा सचिन सर आत्ता म्हणाल्याचं तो म्हणत होतो की मी हे केले आणि तुम्ही समजून घ्या ना. पण मुळात माझं काय चुकतंय याच्याकडे कित्येकदा फोकस नसतोच, कारण ती पुन्हा मला असं वाटतं की ती सवय स्वतः सगळ्या गोष्टी करण्याची आहे की मी लाईक करतो, मी डिसलाईक करतो, पण ते दुसऱ्यावरती कायम प्रहार होत असतात, आपलं हे माहीत नसतं. तर मला वाटतं की मुरांबा हा त्या बाबतीत वेगळा आहे, कारण ही 4 पात्र मला सापडली आणि त्यांची एक गोष्ट मी लिहू शकलो जी पात्र आत्ताची आहेत असं मला वाटतंय, म्हणून तो खूप जास्त वेगळा ठरतोय असं वाटतंय मला. आणि ती खरं तर शहरातल्या ह्यांची गोष्ट आहे, पण तरीही ती कुठल्याही फॅमिलीमध्ये रिलेट होऊ शकते या अर्थाने, कारण मुलांच्या बाबतीत असं होतं की एक 7वी 8वी झाली की शेअरिंग जे असतं आईबाबांबरोबरचं ते बंद होतं. आपल्याला असं वाटायला की आता मला माझे निर्णय घेता येऊ शकतात. कॉलेजमध्ये तर ते पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे मग एक कुठला तरी महत्त्वाचा निर्णय घेताना आईबाबाची मदत घेणं हे खरं तर खूप जास्त बंद झालंय. आपण कित्येकदा मित्रांची मदत घेतो पण आईबाबांकडे तेवढे जात नाही. तर मला ते कुठेतरी या ह्याच्यात सांगायचं की ते आहेत, ते असतात आणि त्यांना जास्त अनुभव आहे आपल्यापेक्षा, आणि ते खरं तर सगळ्यात पहिले मित्रमैत्रीण असतात. सो काही हरकत नाही त्यांच्याशी बोललं तर. असा तो मुरांबा आहे. आत्ता तुम्ही इतक्या सगळ्या वेगवेगळ्या कलाकृती करताय, पण मला असं ओव्हरऑल पाहताना असं वाटलं की ठेहराव असणारी कलाकृती फार कमी आहेत, त्यामधली ही एक आहे. तुमचं याबद्दल वेगळं मत आहे किंवा? नाही, डेफिनेटली हे जे तू म्हणतोस तसं आहे की इन्स्टंट गोष्टींसारखं इथे काही नाही आहे, खूप चमकदार काही नाही आहे, खूप वेगवान घटनांचं इथे काही नाही आहे. कारण ज्या रिलेशनशिपबद्दल आम्ही बोलतो आहे ह्याच्या की जी सुरू झाली आणि जसं जी ब्रेकअपच्या उंबरठ्यावरती आहे ती सुद्धा अशी काल सुरू झाली आणि आज त्यांचं भांडण झालं अशा पद्धतीची नाही आहे. आणि हे दोघे जण जे आहेत, तिचा त्या कॅरेक्टरचा पण प्रवास खूप मोठा आहे. जसं यांनी म्हटलं तशीच ती आई आहे, 27 वर्ष पुण्यात राहिलेली आहे पण जिचे रूट्स अजून कुठेतरी आहेत अशी ती बाई आहे. आणि हा जो ते दिवस घालवत आहेत सगळी चर्चा करण्यामध्ये किंवा कशामध्ये, त्याच्यात असे पटपट काहीच होत नाही आहेत, अशा ठिणग्याच उडत नाहीत कुठे. जे काय होते ती एक ज्याला आपण म्हणतो ना तशी स्ट्यूइंगची जशी स्ट्यू करायची जशी प्रोसेस असते तसंच सगळं आहे. असं आहे की असं फटफट बोलून टाकलंय लोकांनी, आपली मतं मांडून टाकलेत असं नाही आहे. प्रत्येकजण एकमेकांचा आदर ठेवून दुसऱ्याला काय म्हणायचंय ते ऐकून अशी ती होणारी, आणि इट लिटरली दिस फिल्म ना इट ग्रोज, म्हणजे तशी हळूहळू पुढे जाणारी, उलगडत जाणारी अशी ती फिल्म आहे. त्याचा ओघही तसाच आहे, अशी वेगवान अशी ती नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुझे म्हणतोस ते खरं आहे, ही फार ठहराव असलेली अशीच आहे, कारण त्याच्यातली सगळी कॅरेक्टर्स पण ठहराव असणारी आहेत. मला परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुझे म्हणालीस ना ते पुनरागमन, हे काय म्हणजे तुझं? पुनरागमन नाही, पुनरुज्जीवन. अच्छा, हो आता त्यातलं.
अरे खूप लोक मला असं विचारतात की कुठे होतात तुम्ही इतके दिवस आणि तुम्ही काय करत होतात. म्हणजे जसं काय मी असं ठरवलं होतं की खूप काम केलंय मी, आता मला जरा आय नीड अ ब्रेक. म्हणजे काय काय ना त्या टाइम्समध्ये वगैरे असं लिहून येतं ना कधीतरी की कुणीतरी ही हॅज गॉन फॉर अ ब्रेक टू हवाई. तर मी असं विचारते वेन डिड ही वर्क. तो काम करतच कधी होता, मला कधी दिसलाच नाही की तो हवाईला ब्रेकला गेला म्हणून ते सगळे PR टीम काहीतरी छापून आणते. तसं म्हणजे मला चॉईसच नव्हता. येतच नव्हतं बरं काही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी काही करत नव्हते. त्याच्यामुळे लोकांना वाटलं की मी मेले की काय. त्याच्यामुळे मी आता परत आले तर कसं वाटतंय तर मी म्हटलं की मला असं पुनरुज्जीवित झाल्यासारखं वाटतंय की कुणीतरी एक असं ती अहिल्या नाही का, ती अशी शिळा झालेली आहे की आता एकदा झाला बाबा रामाचा स्पर्श की परत एकदा मी ऍक्टर झाली. पण ते असं आहे ना की क्लासिक्स पुनरुज्जीवित केले जातात, तर ओ माय गॉड तसं काहीतरी. ओके, सो आय एम रिव्हिजिटिंग माय सेल्फ. वर्ड्सवरचं यारो रिव्हिजिटेड आठवलं या सगळ्यामध्ये. पण या सगळ्यात म्युझिक हा एक वेगळा फंड आहे तुमचा. कशा अर्थानं तुम्ही पाहताय या सगळ्याकडे. आणि म्हणजे खूप दिवसांनी मला असं त्यातली गझल असेल किंवा शैलूने केलेलं गाणं असेल त्यातलं एकही ख्वाब मला त्या निमित्ताने आठवलं की RDचं. काय म्युझिकबद्दलचा काय थॉट होता बरोबर. आणि तुम्ही तू तर त्यात आहेसच त्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्युझिक खरं तर ना ती जेव्हा फिल्म लिहिली तेव्हा ज्या काही सिच्युएशन्स होत्या त्याच्यामध्ये अगदी हार्डली 3च जागा होत्या जिकडे ते गाणी होऊ शकतील. जे सुरुवातीचं गाणं होतं जे चुकतंय हे आहे, तर तो हाच मुद्दा होता की एखादी गोष्ट जेव्हा आपल्या अगदी पर्सनल नात्याच्या बाबतीत चुकत असते असं आपल्याला वाटतं, तेव्हा जगात सगळीकडे चुकीचा झोन असतो. मी कित्येकदा असं होतं की आपण प्रचंड टेन्शनमध्ये असतो आणि गाडी पंक्चर होते आणि की ते सगळं जगच आता चुकतंय असं वाटत असतं. सो तो एक तरुणांचा झोन होईल या अर्थाने ते चुकतंय गाणं अपेक्षित होतं. जे वैभव जोशींनीच लिहिलं त्या पद्धतीचाच तो पूर्ण झोन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅच केला. आणि मुरांबा एक गाणं असं व्हावं जे पुन्हा आधीची पिढी पुढच्या पिढीला सांगतेय अशा पद्धतीचं ते एक काय त्या फॅमिलीचं स्पिरिट यावं असं वाटत होतं मुरांबा गाण्यामधून, की नात्याला मुरायला वेळ दिला पाहिजे. सो असं ते म्हणून एक मुरांबा गाणं हे. आणि गझलचा खरं तर खूप एक वेगळा रेफरन्स फिल्ममध्ये येतो जो अर्थातच फिल्म बघितल्यावरती लक्षात येईल. पण ते खरंच नॉस्टॅल्जिक आणि पहिलं घर जिथे आमचं बालपण गेलं आणि आईबाबांच्या आयुष्याची पहिली 7-8 वर्ष गेली असं त्या घराबद्दल एक गाणं असावं असं मला वाटत होतं. सो अशी ती 3 कम्प्लिटली वेगळी गाणी पहिल्यांदा तयार केली. आणि नंतर मग असं वाटलं की हे सगळं झाल्यावरतीही आलोक आणि इंदूमधल्या संवादाचं एक हलकं फुलकं गाणं असावं जे आत्ताच्या पूर्ण पिढीला नरेट होईल. आणि जो आपण बोलतोय जे की इन्स्टंट गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सोशल मीडिया आणि खूप इन्व्हॉल्व्ड आहे त्या पद्धतीचं संवादाचं एक गाणं करावं असं वाटलं. सो अशी ती खरं तर गाणी पूर्ण तयार झाली. तुम्हाला दोघांना यापैकी कोणतं आवडतं जास्त? मला पर्सनली माझं फेवरेट गाणं माझे तुझे आहे. कारण मी ॲज अ पर्सन लास्ट टाइम पण मला वाटतं आपण बोललो होतो, मी म्हणाले की मी खूप ओल्ड स्कूल आहे. त्यामुळे मला गझल आणि जुनी हिंदी जुनी मराठी गाणी अशीच आवडतात. पण माझे तुझे हे इतकं सुंदर कंपोज केलं आहे, इतकं सुंदर लिहिलं आहे, इतकं जसं वरुण म्हणाल त्याच्यात जो नॉस्टॅल्जियाचा जो भाव आहे तो इतका स्ट्रॉंग आहे. ते इझिली माझं फेवरेट गाणं आहे. मला माझं गाणं आवडतं. नाही सिरियसली मलाही ती गझलच खूप जास्त आवडते. कारण मला असं वाटतं की जो आपण जे मुद्दे बोललो ठहराव जो एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे या सिनेमाचा तो त्यामध्ये आहे. आणि ते कुठेही प्रमोशनल सॉन्ग वाटतच नाही. म्हणजे आता नेमकं ते गाणं बघितल्यानंतर व्हिडिओ बघितला त्याचे शब्द ऐकले त्याची चाल सगळी ते भिनलं आतमध्ये. आणि असं वर्णाला मी म्हणालो काहीतरी करून हे सिनेमात नाही का घेता येणार आपल्या. कारण ही एक मला वाटतं फार चांगली गोष्ट आहे या फिल्मचा जो अल्बम झाला आहे किंवा ती गाणी ज्या प्रकारे शूट झालीत किंवा मी तर म्हणीन ते जे पॉडकास्टसुद्धा जे अपलोड होत आहेत फेसबुकवर आणि ह्याच्यावर ते सगळे त्या सिनेमाचं एक एक्सटेन्शन वाटत आहेत. म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की इवन अगं ऐक ना हे सुद्धा जे गाणं असेल जितूनी लिहिलेलं शैलेंद्र बर्वेंनी कंपोज केलेलं हे सगळं कुठेतरी त्या कॅरेक्टर्सची हिस्ट्री वाटते. म्हणजे प्रमोशनसाठी केलेली गाणी असली तरी काहीतरी वेगळीच गाणी आहेत आणि सिनेमा काहीतरी वेगळा असं नाही आहे. म्हणजे आपण जे कुठल्या कलाकृतीला जाताना एखादं ब्रोशर वगैरे मिळतं ना आपल्याला की तुम्हाला काय कुठल्या पद्धतीने या कलाकृतीकडे बघायचं आहे तसंच मला असं वाटतं हे सगळे ब्रोशर्स आहेत की ही जी गाणी आम्ही तुम्हाला देतोय ही तुम्हाला आता ह्या दृष्टीने बघायचं आहे. तुम्हाला सिनेमाकडे
हा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन जायचा आहे. तर तशी ती सगळी गाणी आहेत असं मला वाटतं. मला त्या गझलबद्दल हेच सांगायला आवडेल की ते कुठेतरी ना तो आईबाबा काय पद्धतीने, आईबाबांचा रोमॅन्स काय पद्धतीने असेल ना, हे कुठेतरी त्या गाण्यातनं माझे पर्सनल ते होतं अत्यंत, की तो मला दिग्दर्शित करता यावा असं मला फार वाटत होतं. कारण आत्ताचा रोमॅन्स हे करणं अगदी सहज शक्य आहे कुठल्याही प्रकारे, पण आई बाबा काय पद्धतीने रोमॅन्स करत असतील आणि त्यांचे ते पर्सनल क्षण काय असतील हे कुठेतरी पुन्हा एकदा रिक्रिएट करावं असं वाटत होतं. म्हणून खरं तर ते गझल करण्याचा निर्णय घेतला, नाहीतर खरं तर ती फक्त ऑडिओ लेवलवरतीच असणार होती. पण तो मुद्दा होता त्यामुळे मग ते खरं तर त्याचा व्हिडिओ होऊ शकला. सचिन, मला तुला विचारायला असं आवडेल की इतके सिनेमे तू आत्तापर्यंत केलेस, मराठी असतील, वेगवेगळ्या भाषांमधले असतील, बॉलिवूड असेल, तुला हा सिनेमा तुझ्या नजरेतून एक तटस्थ म्हणून आणि यातला एक घटक म्हणून या सगळ्याकडे तू कशा अर्थानं पाहतोस? मला एक तर खूप दिवसांनी माझा सिनेमा येणार आहे म्हणून मला एक एक्साइटमेंट आहे. आणि वेगळेपणा म्हणून जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वरूननी वाचलं तेव्हा तू जर असं पाहशील तर ह्याच्यात हे चौघंही मुख्य भूमिका येतात. म्हणजे इतकं 4 नट एकत्र येऊ शकतात असं ते स्क्रिप्ट खरं तर झालं आहे. आणि त्याच्यात जी माझी भूमिका म्हणून आहे ती खरं तर मी असा खूप फार गोष्टी सिरियसली न घेणारा एक माणूस आहे. पण मला हल्ली नाही, मला सतत रोल असे मिळतात की यांच्या छातीवर एवढा भार आहे आणि हे आता कसं तरी तुम्ही आता वाहून न्याबो आहे. तर माझं काय म्हणणं जसं की अहो एवढं काही फार मी स्वतःला घेतलेलं नाही सिरियसली, पण लोकांनी मला खूप सिरियसली घेतलंय, पण विच इज ऑल राईट. तर आता तर ह्या सिनेमात खरं तर आमचा एक्झॅक्टली उलटा प्रॉब्लेम होता की तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही. तर तो अरे पण तुझ्या वयापासून माझ्यावर ही परिस्थिती आहे. पण म्हणून मलाही किंवा मी निवडताना अशीच कामं निवडली आहेत, म्हणजे ह्यात दोष माझाही आहे. पण असो, पण ह्याच्यात वरूणनी एक असे बाबा पाहिले आणि तसं त्यांनी लिहिलं, म्हणजे माझ्यासाठी कोणीतरी वेगळं लिहिलं म्हणून ते काम वेगळं दिसणार आहे याची मला खात्री आहे. आणि असं फार खरंच खूप कमी होतं. आपल्याकडे इमेज ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. एखाद्याची जी इमेज असते तेच काम त्याला मिळत राहतं. त्या इमेजपासून बाहेर जायचं असेल तर खूप कष्ट घ्यावे लागतात आणि तशी माणसं त्या वेळेला समोर येत नाहीत. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर आय एम लकी टू गेट धिस फिल्म. वा, निश्चित काहीतरी गुणगुणावंच अशी एक दरख्वास्त. मुरांबाचं शीर्षक गीत मी गायले तर मी तेच गुणगुणते. हा, ते तिनेच गायलंय. कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी, खरं ना कधी कधी ना आयुष्य घालते कोडी आणखीच वाढते गोडी, खरं ना तुम्हीच सांगा असे होते ना, छोटीशी गोष्ट होत जाते ना, कसं की हसताना रुसताना नात मूर्त, खरं ना मुरांबा मुरांबा आंबट गोडी जरा, मुरांबा ताटामध्ये असलेला बरा, मुरांबा तिखटाच्या सोबतीला बरा, मुरांबा चाखायची घाई नको मुरू दे तर खरा. इतक्या आपलेपणाने बोललात, कारण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला हा प्रॉब्लेम बराच उंबरठ्यांपर्यंत येऊन पोहोचला असेल. माझघरातही कधी गेलाही असेल नकळत पावलांनी. त्यांच्यासाठी खूपसा आधार देणारा ठरावा. हो, म्हणूनच आमची कॅचलाईन आहे तशी की तुमच्या घरातली आमची गोष्ट. निश्चित. त्यामुळे
तुम्ही दोघं तितकेच आधारवड म्हणून त्या मुलाला वाटावेत आणि हे दोघं आपल्याशीच रिलेट करावे असे त्या जनरेशनला वाटावे. यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. थँक्यू.